शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। तासगाव पोलिसांनी गांजा विक्री करणारी टोळी पकडली। ओडिशा या राज्यातून गांजाची तस्करी करून गांजा तासगाव तालुक्यात विक्रीस आणणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला। या टोळीकडून 34 किलो 505 ग्राम गांजा, देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, मोटरसायकल, एक 4चाकी गाडी असा 13,99,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील 4 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: ओडिशा राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी व विक्री होते। या प्रकरणी ठिकठिकाणी पोलीस कारवाई करतात। कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळक्याकडून आपण हा गांजा ओडिशा राज्यातून आणत असल्याचं सांगण्यात येत आहे। या टोळीकडून तासगाव तालुक्यातही गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव भेवघाट रोडवर बिरनवाडी फाट्याजवळ सापळा लावला। यावेळी मनोज संभाजी नागणे, वय 36, राहणार महूद बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, हा रस्त्याकडेला मोटरसायकलवर पिशवीत गांजा घेऊन थांबल्याचं दिसून आलं। त्याच्याकडून 4 किलो 10 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। नागणे याच्याकडून पोलीस कोठडी तपासादरम्यान त्याने आपल्या मित्राच्या घरी महूद बुद्रुक येथे 8 किलो गांजा ठेवल्याची माहिती दिली। हा गांजाही पोलिसांनी जप्त केला। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर नागणे याने हा गांजा ज्ञानेश्वर महादेव काळे, राहणार नरसिंगपूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे याच्याकडून आणल्याची कबुली दिली। त्यानंतर ज्ञानेश्वर काळे याला महूद बुद्रुक येथून ताब्यात घेण्यात आलं। त्याकडे अधिक तपास केल्यानंतर वैष्णव नाना लावंड, राहणार नरसिंगपूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची कबुली त्यांनी दिली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजू अण्ण छत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज हद्दीत 25-4 लवंग या ठिकाणी सापळा रचून वैष्णव लावंड व त्याचा साथीदार अजय हनुमंत काळे व त्याच्याकडील MH01 CV 4418 ही 4चाकी गाडी जप्त केली। यावेळी वैष्णव लावंड यांच्याकडे कमरेला लावलेलं गावठी पिस्तूल तसेच गाडीतील 22 किलो 450 ग्राम गांजा जप्त केला। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 34 किलो 505 ग्राम गांजा, दुचाकी, 4चाकी, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे असा सुमारे 13,99,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णे छत्रे, सतीश माने, अमरसिंह सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, योगेश जाधव, कपिल खडे, सुहास काबुगडे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली। गांजा तस्करांच्या टोळीने केला पोलिसांचा पाठलाग। या प्रकरणात गांजा तस्करांच्या टोळीचा तपास करण्यासाठी तासगाव पोलिसांचं पथक अकलूज हद्दीतील 25-4 लवंग या ठिकाणी पोहोचलं। या ठिकाणी संशयितांवर कारवाई करून त्यांना घेऊन येत असताना गांजा तस्करांच्या टोळीने तासगाव पोलिसांच्या पथकाचा पाठलाग केला, अशी धक्कादायक माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी दिली। विशेष प्रतिनिधी राजू थोरात, तासगाव।